आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी टीम इंडिया दाखल। थोड्याच वेळामध्ये मोदींची ते भेट घेणार। पंतप्रधान मोदींसोबत टीम इंडियाचं स्नेहभोजन होणार। टीम इंडियाच्या स्वागतासाठी दिल्ली विमानतळावर चाहत्यांची मोठी गर्दी। विश्वचषकाच्या रोमहर्षक विजयानंतर देशभरात जल्लोषाचं वातावरण। भारतीय क्रिकेट संघाची आज मुंबईमध्ये विजयी मिरवणूक। मरीन ड्राईव्ह परिसरात वाहतुकीमध्ये बदल, काही रस्ते बंद राहणार। मिरवणुकीमध्ये शांततेमध्ये सहभागी होण्याचं पोलीस उपायुक्तांचं आवाहन। भारतीय क्रिकेट संघ 2020 चषक जिंकल्यानंतर मुंबईत उद्या दाखल होत असून संध्याकाळी 5 ते 7 दरम्यान मरीन ड्राईव्ह। लाडकी बहीण योजनेसाठी ऑगस्टमध्ये अर्ज केला तरी 1 जुलैपासून अनुदान मिळेल। एका कुटुंबातील 2 महिलांना लाभ मिळणार। योजनेमध्ये कुणीही गडबड केली तर कारवाई होणार। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची माहिती। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारकडून योजना, महिलांची मतं मिळवण्याचा प्रयत्न। निवडणुकांच्या तोंडावर योजना आणणं म्हणजे जुमला। सुप्रिया सुळेंची राज्य सरकारवर टीका। लोकसंख्या नियंत्रित व्हायला हवी। 2 पेक्षा जास्त मुलं असणाऱ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नका। भाजपचे राज्यसभेचे खासदार अनिल बोंडेंची मागणी। सर्वजण या भारताचे नागरिक आहे आणि सर्वांचे जसे अधिकार आहे तसं कर्तव्य आहे आणि भारताची लोकसंख्या आता 140 कोटी आहे आणि म्हणून अपेक्षित आहे की 2 मुलावर थांबलं पाहिजे। तो हिंदू असो, मुस्लिम असो, बौद्ध असो, ख्रिश्चन असो। आणि त्याच्यामुळे योजनासुद्धा म्हणजे ही लाडकी बहिणा योजना असो किंवा बाकीच्या योजना असो, 2005च्या नंतर 2 पेक्षा जास्त मुलं असली तर ती योजना देऊ नये। सांगलीमधल्या जत आणि मिरज विधानसभेवर जनसुराज्य पक्षाचा दावा। सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडेंचा मतदारसंघ असल्यानं माहितीचं टेन्शन वाढणार। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या मुख्य प्रतोदपदी अमोल कोल्हेंची नियुक्ती। कोल्हे यांच्याकडून ट्विट करून माहिती। कोल्हेंनी शरद पवारांचे मानले आभार। राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून फौजिया खान यांची राज्यसभेत मुख्य प्रतोदपदी निवड। फौजिया खान परभणीच्या राज्यसभेच्या खासदार।